नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करणार आहोत. सरपंच हत्येच्या विरोधात पुण्यात मोर्चा निघाला. काय नेमकं तिथं घडलं जाणून घेऊया. बीडमधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा. देशमुख कुटुंबियांसह पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे सहभागी. आरोपींना फाशी झाली पाहिजे असे फलक हाती घेत नागरिकही सहभागी. धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले. त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. तर बैठकीचं खोटं ठरलं तर राजकारण सोडेन असंही वक्तव्य. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही. फडणवीस, शिंदे, अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. भाजप आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी. तीनही नेत्यांना फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो. पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल. सुरेश धस यांचा इशारा. तर वाळू काकाचे 100 अकाउंट सापडलेत. प्रकरण ईडीकडे द्या. धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. तर कराडचा सहकारी नितीन कुलकर्णीला पकडण्याचीही मागणी. आमचे वाल्मिकांना उर्फ आका 17 मोबाईल नंबर वापरतात. 17 कोणाकोणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. सुरेश धस यांनी अशा प्रकारची जाहीरपणे वक्तव्य करण्यापेक्षा यंत्रणांकडे माहिती द्यावी. माहिती दिल्यास पोलिसांना सोयीचं होईल. धस यांच्या आरोपांवर प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. महाराष्ट्र अजितदादांकडे एक चांगला नेता म्हणून पाहतोय, त्यामुळे दादांनी आधी निर्णय घेतला पाहिजे. कालच्या वक्तव्यानंतर आज धस यांच्याकडून अजितदादांचं भाषणात कौतुक. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी. गमून लावून घेता उगाचे. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजितदादाला सगळे यंड गंड मंड रंड अंड असले. एसआयटी मधील अधिकाऱ्याचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराड सोबत आनंदोत्सव. बजरंग सोनवणेंचा आरोप. तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार असाही सवाल उपस्थित. एक अधिकारी बोलला, मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही. तुला माझं काय उघडं करायचं ते कर. तुझी अँटी करप्शन मधून ट्रॅफिकमध्ये कशी बदली झाली कळेल. खासदार बजरंग सोनवणे यांचं पोलीस अधिकाऱ्याला आव्हान. खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्यानं राज्यात कोणी गुंतवणूक करणार नाही. सर्व उच्चपदस्थ लोकांनी राजीनामा द्यावा. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदार येत आहेत, त्यांना खंडणी मागितली जाते. ते खंडणीखोरांना राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही.